हॅलो हाय गायज, वेलकम टू अवर चॅनल. माय नेम इज प्रतीक नामदेव मस्के. तर विद्यार्थी मित्रांनो, आजपासून आपण काय करणार आहे, एक सब्जेक्ट चालू करणार, नवीन सब्जेक्ट चालू करणार. त्याचं नाव काय रे? कॉन्क्रीट टेक्नॉलॉजी. या विषयामध्ये काय इम्पॉर्टन्स आहे, म्हणजे आपण चालू करतो ठीक आहे, पण इम्पॉर्टन्स काय आहे सब्जेक्ट हे पहिल्यांदा आपल्याला माहित पाहिजे. फॉर एक्झाम्पल ठीक आहे, तर कॉन्क्रीट टेक्नॉलॉजी हा असा विषय तो सिव्हिल इंजिनिअरिंग मधला सगळ्यात कोर विषय. ठीक आहे का? कोर म्हणजे कसं, कुठलं पण इंटरव्ह्यू असू द्या, फॉर एक्झाम्पल स्पर्धा परीक्षा असो किंवा तुमचं कॅम्पसमधलं कुठलं पण इंटरव्ह्यू असू द्या, त्याच्यामध्ये कॉन्क्रीटवर ॲटलिस्ट 2-3 क्वेश्चन तरी विचारले जातील. ॲटलिस्ट म्हणतो बरं 2-3, 2च्या वर पण विचारले जाऊ शकतात. बरोबर का? त्याच्यानंतर स्पर्धा परीक्षेमध्ये जर आपण बघितलं तर त्याच्यामध्ये पण ॲटलिस्ट 4-5 तरी क्वेश्चन या कॉन्क्रीट सब्जेक्टवर, एकट्या सब्जेक्टवर 5 क्वेश्चन ॲटलिस्ट असतो. ठीक आहे, त्याच्यामुळं हा सब्जेक्ट खूप इम्पॉर्टंट आहे. कळते का? याच्यामध्ये आपण काय करणार आहे, सिंपल आज काय एक इंट्रोडक्टरी लेक्चर आहे, म्हणजे आपण आज सिलेबस चालू करणार आहे. सिंपल तुम्हाला सिलेबस काय आहे सिंपल आपण डिकोडिंग करणार आहे. कळते ना? तर आपण चालू करूया. तर याच्यामध्ये सिलेबस म्हणजे काय, सिंपल याच्यामध्ये काय नाही, फक्त तुम्ही एक ओव्हरव्ह्यू बघा टाका. जास्त काय लोड घ्यायची गरज नाही. शिकवताना आपण सगळे प्रॉपर एक पॉईंट कव्हर करणार, त्याच्यामुळे लोड घ्यायची काही गरज नाही. त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये लक्ष द्या. पहिली तर सिलेबस बघूया आपण. ठीक आहे, तर पहिला टॉपिक कुठला आहे रे? सिमेंट टॉपिक. बरोबर आहे का रे? सिमेंट किती मार्कला आहे रे? सिंपल 10 मार्कला. एक सिंपल काय करा, तुम्ही लक्षात ठेवा कुठला चॅप्टर किती मार्कला आहे ह्याच्यावरून तुम्हाला काय करता येईल, शेवटी अनालिसिस करता येईल. अनालिसिस म्हणजे काय करता येईल की बाबा मी जेव्हा अभ्यास करतोय तेव्हा मला काय करायला पाहिजे, कुठल्या टॉपिकला जास्त भर द्यायला पाहिजे. कळतंय का? ह्या गोष्टी तुम्ही काय करा, सिंपल एक डोक्यामध्ये आणून ठेवा. त्याच्यामुळे आपण काय करतो, पहिले सिलेबस, कुठला पण सब्जेक्ट असू द्या, पहिले आपण काय करायला पाहिजे, सिलेबस बघायला पाहिजे. ठीक आहे, त्याच्यामुळे आपण हा सिलेबस बघतो. ओके, पहिलं सब्जेक्ट कुठला आहे, टॉपिक कुठला आहे? सिमेंट टॉपिक. किती मार्कला? 10 मार्कला. ठीक आहे, सिंपल. दुसरा कुठला आहे? ॲग्रिगेट. फक्त सिंपल लक्षात ठेवा बाबा ॲग्रिगेट असते. तिसरा कुठला टॉपिक आहे रे? कॉन्क्रीट आणि इट्स टेस्टिंग. किती मार्काला आहे? आता इथं बघ, मार्किंग वाढले, 24 मार्किंग आहे. कळते का रे? म्हणजे सगळ्यात हाय वेटेज टॉपिक कुठला आहे? तिसरा. जर मी हा तिसरा टॉपिक प्रॉपरली केला, कळते का, म्हणजे मुलं आहेत ना ज्यांना पास व्हायचे बाबा, त्यांचं पासिंग होऊ शकते. म्हणजे कुठला टॉपिक मला जास्त भर द्यावा लागणार? तिसरा. शिकवताना तर आपण सगळे शिकवणार, काय वाद नाही. तुम्हाला प्रत्येक टॉपिक आणि इच एंड एव्हरी पॉईंट मी तुम्हाला एक्सप्लेन करणार प्रॉपरली, त्याच्यामुळे ओळख घ्यायची काही गरज नाही. ठीक आहे, चौथा टॉपिक कुठला रे? क्वालिटी कंट्रोल ऑफ कॉन्क्रीट. किती मार्कला रे? 12 मार्कला. कळते का रे? सिंपल आहे, लक्षात ठेवा फक्त. आणि लास्टचा टॉपिक ॲडमिक्चर, सिंपल 12 मार्कला. कळते का? ह्या सर्वांचं कॉम्बिनेशन केलं तर मला किती मार्क भेटणार आहे? 70 मार्क. तर आपलं एम काय आहे रे? पास व्हायचं एम नाही आपलं एम काय? स्कोरिंग करायचं. किती रे? 65 ते 70च्या रेंजमध्ये स्कोरिंग करायचं आपला. आणि ते स्कोर कोण इम्प्रूव्ह करू शकणार आहे? तुम्हाला मी इम्प्रूव्ह करून देणार. कळते का? त्याच्यामुळे मी जेवढे लेक्चर शिकवणार आहे, कळते ना, मी जेवढे लेक्चर घेणार आहे त्याचे काय पीपीटी असतात, बरोबर आहे का रे? त्याचे काय पॉईंट्स असतील, ते सिंपल तुम्हाला काय करायचं, स्वतः हँड रिटन नोट्स बनवायचे. आपण आपले तुम्हाला नोट्स प्रोव्हाइड करणार, त्यात काय वाद नाही. त्या पण नोट तुम्ही प्रिंट आउट करू शकता. पण जे तुम्ही नोट्स बनवताय हाताने, त्या नोट्स कधी पण बेस्ट असतात. माझ्या एक्सपिरियन्समध्ये तुम्हाला सांगतो. कळतंय? ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, ठीक आहे, सिलेबस तर कळा सिंपल. हां, आता तुम्हाला वाटते बाबा हे कोर्स आम्ही परचेस काय करायचा? ठीक आहे ना, ह्याच्यामध्ये आपण 4-5 बेस्ट क्वालिटी प्रोव्हाइड करणार. त्याच्यामध्ये पहिली क्वालिटी कुठली रे मित्रांनो? HD क्वालिटी व्हिडिओ. तुम्हाला हे व्हिडिओ आहेत ना अनलिमिटेड काळासाठी भेटणार आहेत प्रॉपरली. तुमचा त्याच्या व्ह्यूच्या लिमिट्स वगैरे काहीच नाही. आपण अनलिमिटेड व्ह्यू किती वेळ बघता येते, किती पण वेळा बघू शकते. कळते का? सिंपल. दुसरं काय, नोट्स आता सांगितलं मला, नोट्स आम्ही प्रोव्हाइड करणार, त्या तुम्ही प्रिंट आउट करू शकता. सिंपल प्रिंट आउट करायच्या, एकदा रिव्हिजन मारायची, पण त्याच्या अगोदर तुम्हाला काय करावं लागणार? परवा क्लास प्रॉपरली करावं लागणार, लक्ष देऊन. फालतू दुसरीकडे गोष्ट किंवा लक्ष घालायचंच नाही. जेव्हा मी लेक्चर बघतोय ना, प्रॉपर नोट्स काढणार मी बाजूला, दुसरं टाइमपास करणारच नाही. कळते का? तिसरं काय आहे आपल्याकडे प्रॉपरली? हां, हे सगळं मी अभ्यास करतोय, बरोबर आहे का रे? मी जेव्हा अभ्यास करतोय, नोट्स काढतोय, रिव्हिजन करतोय, सगळ्यात लास्टचा किंवा इम्पॉर्टंट टॉपिक कुठला रे किंवा पॉईंट कुठला? चौथा, PYQ अनालिसिस. खूप महत्त्वाचं आहे. PYQ अनालिसिस म्हणजे काय रे? सिंपल आपल्या ॲपमध्ये काय असणार आहे, सिंपल एक तुम्हाला आम्ही PYQ अनालिसिस किंवा PYQचे PDF प्रोव्हाइड करणार. सिंपल काय असणार, 2023, 22 किंवा 24-25 तुम्ही काय करू शकता, एक प्रिंट आउट काढू शकता. काढा आणि त्याचं अनालिसिस करा की बाबा कुठल्या टॉपिकवर जास्त क्वेश्चन येत आहे. कळते का? त्याच्यानुसार तुम्ही काय करू शकता, अनालिसिस करू शकता. ठीक आहे, हे तुम्हाला आम्ही प्रोव्हाइड करणार, त्यात काय वाद नाही. सगळ्या गोष्टी आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करणार, फक्त तुम्हाला काय करायची, मेहनत करायची. मेहनत करावंच लागणार आहे, मेहनतीशिवाय काहीच नाही. कळते का? ठीक आहे. नंतर काय, आपण टेस्ट पण घेणार आहेत. टेस्ट असतील किंवा क्विजेस असतील, हे पण आपण संपूर्ण कंडक्ट करणार आहे. ठीक आहे ना, वीकली टेस्ट असतील आपल्याकडे, त्याच्यामुळे सगळ्यांनी टेस्ट कंडक्टच करायचे. कळते का? आणि तुम्ही काय करा, फक्त एकदा आमच्यावर ट्रस्ट करून बघा. नाही कळलंच नाही काय, फॉर एक्झाम्पल आता हे सगळं आता सध्या काय डेमो लेक्चर चालू आहे, 1-2 लेक्चर तुम्हाला प्रॉपरली फ्रीमध्ये भेटतील. ठीक आहे, ते बघून काढा. तुम्हाला कळलंच नाही तर नका जॉईन करू, असं काही नाही किंवा तुमच्यावर बर्डनच नाही की, तुम्हाला खूप ऑप्शन आहे. ठीक आहे ना, पण तुम्ही जॉईन का करताय, का करायचं, हे का करायचं की बाबा तुम्ही आधी लेक्चर बघा, त्याच्यानंतर तुम्हाला क्वालिटी कळा. ठीक आहे ना, बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत नेण्याची जबाबदारी आमची, पण मेहनत करायची जबाबदारी तुमची पाहिजे. ठीक आहे ना? ठीक. आणि डाऊट सपोर्ट, कुठला पण एखादा डाऊट असतो, कुठला पण पॉईंट नाही कळला
सर हे मला कळलं नाही, तुम्ही डायरेक्ट काय करू शकताय, फोन करू शकताय. कुठला नंबर आहे, डायरेक्ट नंबर घ्या ना माझा, त्याच्यावर कॉल करू शकता तुम्ही. 7972973344 ह्या नंबरवर तुम्ही काय करू शकताय, कॉल करू शकताय, टेक्स्ट करू शकताय ॲट एनी टाइम, एनीवर, एनीबडी. ठीक आहे, ठीक आहे. तर नंतर बघू आपण. ह्याच्यानंतर आपलं काय रे, एक्झाम स्ट्रॅटेजी वगैरे. ठीक आहे. आणि सगळ्यात शेवटी तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचा क्वेश्चन किंवा कोर्स कितीला भेटतो. ठीक आहे. तर ह्या कोर्सची प्राइस होती आपण 2000 ठेवली होती, पण विद्यार्थ्यांचे बरेच मेसेज आले, ते म्हणले सर थोडीफार सहकार्य करा, त्याच्यामुळे आम्ही ह्या कोर्स किती किंमत ठेवली, 1399 इतकी कोर्सची. आणि तुम्ही लवकरात लवकर परचेस करून टाका असं मला वाटतं. त्याच्या अगोदर तुम्ही डेमो लेक्चर बघू शकता, नंतर परचेस करा. ठीक आहे ना, ठीक आहे. आणि जर ज्या विद्यार्थ्यांना काय करायचं रे, कॉम्बो बॅच परचेस करायची. कॉम्बो बॅच म्हणजे काय, इन टर्म्स ऑफ त्याच्यामध्ये आम्ही 4 विषय घेणार आहेत. पहिला कुठला आहे रे, सॉम, दॅट इज स्ट्रेंथ ऑफ मटेरियल. म्हणजे थर्ड सेमचे सगळे विषय आहेत ना, त्याच्यामध्ये आम्ही कॉम्बो बॅच घेणार आहे. त्याच्यामध्ये थर्ड सेमचे सगळे विषय 4. त्याच्यामध्ये पहिला कुठला आहे रे, स्ट्रेंथ ऑफ मटेरियल, दॅट इज सॉम. दुसरा कुठला आहे, ॲडव्हान्स सॉर्टिंग. ठीक आहे. सेकंड सेमला मला वाटतं तुम्हाला बेसिक सर्वे झालाय, बिल्डिंग मटेरियल अँड कन्स्ट्रक्शन झालाय. ठीक आहे ना. त्याच्यानंतर ॲडव्हान्स सर्वे, बेसिक सर्वेचा पुढचा पार्ट आहे ॲडव्हान्स सर्वे. ठीक आहे ना. त्याच्यानंतर हायवेमध्ये काय, जे काय आपण रोड्स वगैरे बघतो त्याचा अभ्यास करा. सिंपल लोड घ्यायचं नाही. आणि सगळ्यात आता आपण डिस्कशन केलं कॉन्क्रीट टेक्नॉलॉजी. हा 4ही बॅच जर तुम्हाला 4ही सब्जेक्टची बॅच घ्यायची असेल, त्याला आपण कॉम्बो बॅच म्हणतोय, तर तुम्ही परचेस करू शकता. त्याची किंमत होती अगोदर 6000 रुपये, पण आपण तुमच्यासाठी केली फक्त 3500 रुपयामध्ये. ठीक आहे, कळत आहे ना. ठीक. तर ठीक आहे, आजच्यासाठी एवढंच. उद्यापासून आपण ॲक्च्युली सिलेबसला ठीक आहे. आणि हे कुठून परचेस करायचं, ठीक आहे ना. तर त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, आरंभ म्हणून ॲप्लिकेशन आहे आपलं, आरंभ 2.47. दिस ॲप्लिकेशन यू हॅव टू डाउनलोड फ्रॉम प्ले स्टोर अँड यू कॅन परचेस अवर बॅच ॲट एनी टाइम, एनीवर. ठीक आहे ना. आणि ठीक आहे, मग आज होतं एवढंच. उद्यापासून आपण ॲक्च्युली सिलेबसला स्टार्ट करूया. उद्याचं लेक्चर खूप इम्पॉर्टंट आहे आजपेक्षा, कळत आहे ना. उद्यापासून सगळे जॉईन व्हा आणि आपल्या लेक्चरला प्रॉपरली नोट्स वगैरे काढा, अभ्यास करा. आणि ठीक, काही पण डाऊट्स आलाच असलं तर ते आपला नंबर दिला, त्याच्यावरती कॉल करा. ठीक आहे. तर आजच्यासाठी एवढंच. थँक्यू. जय हिंद.